माझ्या स्किन टाइपला कुठलं सनस्क्रीन जाणार? आता सनस्क्रीन विकत घेताना या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. तो एनी टाइम मी लोकांना रिकमेंड करेल, कारण तो मी स्वतः यूज करते. याने आपले व्रिंकल, फेस लाईन सगळं रिमूव्ह होतं. ऑइल फ्री आहे, स्वेट फ्री आहे, वॉटर रेसिस्टंट आहे. नक्की हा सनस्क्रीन यूज करा. फायनली हा उन्हाळा आला, जो सगळ्यांना नको नकोसा वाटतो. आता ह्यामध्ये नक्की कुठलं सनस्क्रीन लावायचं? माझ्या स्किन टाइपला कुठलं सनस्क्रीन जाणार? आणि स्वस्तात मस्त असं कुठलं सनस्क्रीन आहे? हो आहे. नमस्कार माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, दिनतिंगल चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नक्की कुठली सनस्क्रीन कुठल्या स्किन टाइप मध्ये जाणार आहे. सनस्क्रीन विकत घेताना नक्की काय काय बघितलं पाहिजे, हे सगळं काय मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मैत्रिणींनो, 2 प्रकारचे सनस्क्रीन असतात. पहिलं मिनरल बेस म्हणजेच नॅचरल, आणि दुसरं केमिकल बेस म्हणजे नावामध्ये तुम्हाला कळलं असेल. तुम्ही घरी असाल, तुमचं रेग्युलर इतकं येणं जाणं नाहीये, तर आपल्याला प्रश्न पडतो आता घरी असल्यावर सनस्क्रीन लावायची काय गरज आहे? नाही, सूर्य येतोच की नाही, म्हणजे त्याचे सनरेज येणार आपल्यापर्यंत. अशा टायमिंगला तुम्ही नॅचरल बेस सनस्क्रीन लावा, म्हणजेच मिनरल बेस. पण तुम्ही कुठे ट्रिपला जाताय, तुमचं उन्हामध्ये येणं जाणं आहे, अशा टायमिंगला केमिकल बेस सनस्क्रीन घ्यायचं. आता सनस्क्रीन विकत घेताना या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. इथे जर चुकलात तर घोटाळा होऊ शकतो. सगळ्यात पहिलं ब्रॉड स्पेक्ट्रम, जो आपल्याला UVB आणि UVA रेस पासून प्रोटेक्ट करतं. दुसरा SPF, सन प्रोटेक्शन फॅक्टर. कुठला SPF कशासाठी चांगला आहे आपल्याला हेच कळत नाही आणि आपण इथे चूक करतो. 3 प्रकारचे SPF असतात. मैत्रिणींनो, SPF 15 जो आहे तो 93% तुमची स्किन UVB रेस पासून प्रोटेक्ट करतो. तर समजा तुम्ही वर्क फ्रॉम होम करता, तुम्ही घरी बसला असाल तर सनस्क्रीन तुम्ही SPF 15 ची घेऊन लावू शकता. SPF 30 97% तुमची स्किन प्रोटेक्ट करतं UVB रेस पासून. आता समजा तुमचं वर्क फ्रॉम होम नाहीये, तुमचं अर्ली मॉर्निंग ट्रॅव्हल आहे ऑफिसला जाताना, तो एकच टाइम काय ते तुम्ही सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, अशा केस मध्ये तुम्ही SPF 30 चा सनस्क्रीन वापरू शकता. तर जो आहे तो एनी टाइम मी लोकांना रिकमेंड करेल, कारण तो मी स्वतः यूज करते. तो म्हणजे SPF 50. 98% स्किन प्रोटेक्ट करतं UVB रेस पासून. म्हणजे समजा तुमचं दुपारच्या कडकडीत उन्हामध्ये तुम्ही चाललाय, किंवा तुम्ही ट्रॅव्हलर आहात, तुम्ही बीच वर जाताय, तुम्ही फिरताय, तुमचा फिरण्याचा जॉब आहे, तर अशा टायमिंगला SPF 50 चं सनस्क्रीन, जे खूप जास्त वेळ तुमची स्किन प्रोटेक्ट करतं सन पासून, तर मी तुम्हाला सांगणार आहे, तो मी एनी टाइम लोकांना रिकमेंड करेन, कारण की मी स्वतः SPF 40 to 50 च्या रेंज मधले सनस्क्रीन यूज करते, कारण की ते 98% तुमची स्किन प्रोटेक्ट करतं UVB रेस पासून. तर मी तुम्हाला जे सनस्क्रीन दाखवणार आहे ते मी स्वतः वापरलेले आहेत, आणि त्याची कॉस्ट पण एकदम आपल्या बजेटमध्ये परवडेल, आपल्या पाकिटाला परवडेल अशीच आहे. आणि त्यातला 1-2 महाग आहे, आणि इव्हन मी सुद्धा वापरलेत, आणि मी ज्यांनी ते यूज केलंय मी त्यांच्याकडून सुद्धा रिव्ह्यू घेऊन असा छानसा अभ्यास करून मगच मी तुमच्या समोर ते दाखवणार आहे. फर्स्ट आणि आवडता आहे हा आहे ला शील्डचा सनस्क्रीन जेल, जो SPF 40 हे ब्रॉड स्पेक्ट्रम UVA आणि UVB. बरं, हा लावल्यावरती 8 तास आपल्या चेहऱ्यावरती राहतो. सगळ्या स्किन टाइप साठी यूज होत, पिंपल्स, ऍक्ने आणि ऑइली स्किन साठी सुद्धा. 790 जी प्राइस आहे, पण खूप चांगला आहे, तुम्ही यूज करू शकता. पुढचा जो आहे, जो माझा खूप 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 फेवरेट आहे, तो म्हणजे द डर्माचा 1% हायलुरॉनिक सनस्क्रीन जेल SPF 50 PA 4 टाइम्स प्लस 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 प्लस. याची कॉस्ट आहे 499. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता हे हायलुरॉनिक ऍसिड आहे, तर हे चांगलं आहे का आपल्या स्किनसाठी? मी तर बोलेल बेस्ट आहे, कारण की हायलुरॉनिक ऍसिड आपल्या स्किनला प्लम्प आणि हायड्रेटेड ठेवतं. तर तुम्हाला वेगळं मॉइश्चरायझर लावायची गरज नाहीये. तुमची स्किन हायड्रेटेड पण राहील, आणि ती मॉइश्चरायझर असल्यामुळे ती छान प्रोटेक्ट पण राहील. एवढंच काय, याने आपले व्रिंकल, फेस लाईन सगळं रिमूव्ह होतं. काळजी करू नका, या सगळ्या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तर तुम्ही तिथे जाऊन ऑर्डर करू शकता. कारण की हा लाईट वेट आहे, ऑइल फ्री आहे, स्वेट फ्री आहे, वॉटर रेसिस्टंट आहे. एवढे सगळे फायदे आहेत, तर नक्की हा सनस्क्रीन यूज करा. आता मी तुम्हाला जो दाखवणार आहे ना, तो मी गेले 2 वर्ष वापरते. म्हणजे तुम्ही बघू शकता, तो लिटरली आता संपत आला. माझा याच्यावर किती ट्रस्ट आहे हे तुम्हाला कळलं असेल. आणि मी हा परत रिस्टॉक करणार आहे. तो आहे फोटोस्टेबलचा गोल्ड मॅट फिनिश सनस्क्रीन जेल SPF 55. खूप फिरते, त्याच्या माझं उन्हामध्ये खूप येणं जाणं असतं, त्याच्यामुळे फोटोस्टेबलचा हा मी घेतला होता. 2 प्रकार येतात, मॅट फिनिश पण येतं आणि जेल पण येतं. मी रिकमेंड करेल मॅट फिनिश, कारण खूप छान राहते ती स्किनवर. बरं, सनस्क्रीन लावायचं कसं आणि कधी हे मी व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे. कारण आपण काय करतो, महागड्यातले महागडे सनस्क्रीन घेतो आणि ते चुकीच्या टायमिंगला लावतो, त्याच्यामुळे स्किनवर तर काय फरक दिसत नाही, आणि आपण उगाच त्या ब्रँडला शिव्या घालतो. तेवढ्या महागड्यातले घेतलं, काय फरक नाही पडला, हे नाही पडलं. तर असं नाहीये.
ही चूक तुम्ही करू नये यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे की सनस्क्रीन नक्की कसा आणि कधी लावायचा. आजचा जो प्रोडक्ट आहे तो स्वस्तात मस्तवाला आहे, जो मला तो फार आवडला, तो म्हणजे न्यूट्रोजेनाचा अल्ट्रा श्री ड्राय टच सन ब्लॉक SPF 50+. फक्त स्किन साठी नाही तर हा बॉडीला सुद्धा यूज होतो, हातापायांना सुद्धा तुम्ही लावू शकतात आणि ह्याची कॉस्ट आहे 300 रुपये. तर मला असं वाटलं की स्वस्तामध्ये ठीक आहे आणि मस्त छोटासा मिळतो तर पॉकेटमध्ये इझिली आपला बसू शकतो असा हा आहे. तर मला याचे ऍक्च्युअली मिक्स रिव्ह्यू आले, पण न्यूट्रोजेनाचा मी मॉइश्चरायझर यूज केलाय आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये बेस्ट 5 मॉइश्चरायझर मध्ये मी तुम्हाला न्यूट्रोजेनाचा मॉइश्चरायझर सांगितला होता. व्हिडिओ बघितला नसेल तर इथे लिंक आहे, जाऊन बघून या. तर मला असं वाटलं की मॉइश्चरायझर चांगला आहे तर हा पण चांगलाच असेल आणि मी गेले 1 आठवड्यापासून यूज करते तर मला खूप छान याचा रिझल्ट मिळालेला आहे. आता मैत्रिणींनो, उन्हामध्ये आपलं फक्त फेस काळा पडतो, टॅन पडतो का? नाही. तर आपले हात, पाय, मान हे सगळे तर टॅन पडतात. ट्रॅव्हलर लोकांसाठी हा एक मस्त प्रोडक्ट मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे बॉडी वाईजचा सनस्क्रीन स्प्रे जो येतो कॉस्ट 499 पर्यंत आणि हा SPF 50 आहे. आता महत्वाचा मुद्दा, सनस्क्रीन कधी लावायचं? तर बाहेर पडायच्या 20-30 मिनिटं आधीच आपण सनस्क्रीन चेहऱ्याला लावायचं, कारण ती एक लेअर व्हायला तरी किमान 20-30 मिनिटं लागतात. मग तुमचं सनस्क्रीन कितीही ब्रँडेड असू द्या, सनस्क्रीन नेहमी मॉइश्चरायझर नंतर लावायचं. एक वेळ मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालेल, पण सनस्क्रीन कधीही न लावता बाहेर पडायचं नाही. आणि आता तर गरमी इतकी वाढली आहे ते तर तुम्हाला सगळं माहितीच आहे, त्याच्यामुळे सनस्क्रीन नेहमी कायम तुमच्या बॅग मध्ये ठेवा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सनस्क्रीन तुम्ही 2-2 तासाने सुद्धा स्किनवर लावू शकता. सो माझ्या मित्रांनो मैत्रिणींनो, हा होता व्हिडिओ. ह्या सगळ्या सनस्क्रीनचे लिंक्स माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत आणि बाकी सगळे प्रोडक्टचे सुद्धा आहेत, तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि सगळे ट्रस्टेड आहेत. म्हणजे मी जे स्वतः वापरते तेच मी तुम्हाला रिकमेंड करते. सो तुम्ही माझ्यावर या विश्वास ठेवू शकता. ही व्हिडिओला शेअर करा. मला अजून इंस्टाग्रामवर फॉलो केले नसेल तर काय करताय, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलो करा. बाकी आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.